एक लग्न छत्रपती शिवाजी महाराज की। हेलो फ्रेंड्स, फिर से एक बार मैं संपाल मिश्रा में आपका स्वागत करता हूँ और मेरी चैनल में आपका स्वागत है। तो आज का मेरा वीडियो है वीर एकलव्य जयंती का, जो मैं जा रहा हूँ माडगी। और वीर एकलव्य जयंती के उत्सव पर एकलव्य संगठन माडगी में है सामूहिक सोहड़ा। तो वीडियो में बने रहे तो मैं आपको सामूहिक विवाह सोहड़े का वीडियो बताने वाला हूँ और साथ में वीर एकलव्य जयंती का। तो वीडियो में बने रहे। तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं। और जो लोग हमारे चैनल में नए लोग आते हैं वो हमारे चैनल को पहले सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबाकर प्रेस करें, ताकि हमारा अगला जो कोई वीडियो आता है उसका नोटिफिकेशन आपके पास में जल्दी से पहुँचे। 3 लग्न होत आहे, एक लग्न करण्याकरिता किती आपल्याला सर का थोड़ा साइड लो। दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ। गांधी खेडकर साहेब यांना मी अशी विनंती करतो की फोटोला माल्यार्पण करून मान्य श्री अविनाशजी नान्हे साहेब यांना सुद्धा विनंती करतो। पंचभूते माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा प्रतिमेला फोटो माल्यार्पण करावे। मान्य श्री रामजी देंडे महाजन माडगे यांनी सुद्धा फोटोला माल्यार्पण करावे आणि सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छांनी फोटोचे वंदन करावे। तरी सर्व पाहुणे मंडळांनी जागृत हनुमान मंदिर सर्वांनी टाळे वाजवावे। मान्य श्री संजयजी केवट सामाजिक कार्यकर्ता एकलव्य संघटना यांचे सुद्धा आगमन झालेले आहे। मान्य श्री गवळसाहेब भुरे यांचे सुद्धा आगमन झालेले आहे। यांनी सुद्धा सेना अधिकारी अध्यक्ष सचिव यांना पण अशी मी विनंती करतो की फोटोचे पूजार्पण करावे अशी विनंती। बाबाजी चलो द्या मेसराम जी। झाला आपण इकडे बा आता हा पाया लागतात। वेळेवर मंडपाकडे आणावे। तू फोटो नाही काढू, तू निघ साईडला। वर पक्षाकडील मंडप या मंडपामध्ये आणण्याची लवकरात लवकर दर्शवावी व वरांना लवकरात लवकर आणण्याची कृपा करावी। नाही, तुम्ही गेल्याशिवाय नाही होते। किती म्हटलं तरी ते काही अजून सुहावन समय आज है, देव की
एकलव्य संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी एकलव्य जयंती ही साजरी होत असते आणि एकलव्य संघटनेच्या माध्यमातूनच गावातील सामाजिक कार्यक्रम जसे जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रम असो किंवा गावातील धार्मिक सामाजिक कार्यक्रम असो, या कार्यक्रमामध्ये एकलव्य संघटना ही आवर्जून सहभाग करत असते आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनच सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच आज हा एकलव्य जयंतीच्या निमित्तानं सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाच्या मागचा हेतू म्हणजे असा की मित्र हो, आपला समाज हा अत्यंत काही प्रमाणात गरीब समाज आहे आणि मित्र हो, आपण जयंत्या साजऱ्या करतो, पण त्या निमित्तानं आम्ही ना एक असा विचार घेतला की जयंती साजरी करून आपण गावाला जेवण देतो आणि रॅली काढतो, जल्लोष मनवतो, परंतु त्याचा आउटपुट हा आपल्याला काहीच मिळत नाही. त्याच्या आउटपुटामुळे आपल्याला काहीच मिळत नाही, कारण की आपण वर्गणी गोळा करून जमा करून ते काही जल्लोष करून ते पैसे खर्च करून टाकतो. परंतु त्याच अनुषंगाने जयंतीच्या सोहळ्यानिमित्त सामूहिक सोहळ्याचं आपण संघटनेच्या वतीने आयोजन केलेलं आहे. कारण समाज हा अत्यंत काही प्रमाणात गरीब आणि गरजू व्यक्तींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे. कारण की सामूहिक विवाहाच्या सोहळ्याचं आयोजन या हेतून असतो की त्यांचे काहीतरी बचत पैशाची, कारण की मित्र आज लग्न म्हटलं की लाखो रुपयाच्या उधळपट्टी काढणे होय आणि लाखो रुपये खर्च न करता सामूहिकरित्या आपले पैशाची बचत कशी करता येईल. मला अभिमान आहे की आम्ही आज हा प्रथम वर्ष आहे आमच्या जयंतीचा, तर हा तिसरा वर्ष आहे, परंतु सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रथमदाच वर्ष आहे. काही चुका होतील, परंतु मला अभिमान आहे की या सामूहिक सोहळ्याच्या माध्यमातून जवळजवळ आज 3 लग्न या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पार पडत आहेत आणि मला अभिमान आहे आणि माझ्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मला सर्वांचा अभिमान आहे. कारण की त्यांनी जवळजवळ या कार्यक्रमाकरिता 2 महिन्यापासून आम्ही ही मेहनत घेतो आणि आज तो कार्यक्रम संपन्न होत आहे आणि आम्ही एखाद्या गरीब परिवाराला काही आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून म्हणजे अर्थसहाय्य आपण त्यांचे
जी नाणेसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी सन्माननीय बालभाऊ शेरोकर, सन्माननीय संजयजी केवळ साहेब, मनोजी जुरमारे पंचायत समिती सदस्य, वैकार पी.के. सरकार साहेब, नामवाजी भोयर साहेब, गौरी शंकरजी पंचमुद्दे आणि ज्योतिताई महाराजारे सरपंच, आजी माझे सर्व एकलव्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब एकलव्य सेनेचे अध्यक्ष आहेत आणि उपसरपंच आहेत, अश्विनजी मिश्रा आणि सर्व त्यांचे सर्व सहकारी, सर्व समाज बांधव, समस्त ग्रामवासी, एक आज सामाजिक विवाह सोहळा होत आहे आणि त्रास होतो. आज या ठिकाणी 3 लग्न, आज एक लग्न सेना आपल्या जिल्ह्यामध्ये समजावला गेल्या, मध्ये समजावल्या, जिल्हा परिषद तालुक्यामध्ये समजावला नरसिंह बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा आयोजित एकलव्य जयंती आणि त्या निमित्तानं माडगी या गावामध्ये प्रथमतः सामूहिक विवाह आयोजित केलेला आहे. आज या सामूहिक विवाहाच्या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित या गावचे प्रथम नागरिक माननीय सौ ज्योतिताई महाराजारे, बालूभाऊ शेलोकरजी, पंचमुद्देजी, एकलव्य सेनेचे संस्थापक प्राध्यापक के. नाने सर, एकलव्य सेनेचे मुख्य संघटक जनार्दनजी खेडकर, उपमुख्य संघटक सुरुची खंगार, संजयजी केवट आणि मंचावर उपस्थित इतर मान्यवरगण, आज सोहळा या माडगी गावामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या आयोजित करण्यामागे ज्या माडगी वासियांचे, ग्रामवासियांची निष्ठा, एकलव्य संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वरजी कांबळे, नवकरेजी, सत्यवेजी आणि इतर माझ्या समाज बांधव यांनी जो सोहळा आहे ते संपन्न करत आहेत, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. कारण आपला जो समाज आहे तो 90% समाज आपला अति गरीब आहे आणि 10% समाज थोडा फारका शिकलेला आणि थोडासा सधन आहे. आपल्या या समाजाकडे 1 ते 2 एकरच्या वरती कोणाकडे जमीन नाही आणि आपले बांधव मी बघतो, माझे नातेवाईक पण बघतो मी, की कर्ज काढतात आणि विवाह करतात, वेळ आली तर आरोग्यावर खर्च करत नाही, तब्येत बिघडली तर चालेल पण लग्न फार आठवड्यात करतात
बांधवांनो, आज ही काळाची गरज आहे. सामूहिक विवाह करायला पाहिजे. कारण लग्नामध्ये हा जो अति खर्च होतो, बिना कामाचा खर्च होतो, त्यामुळे आपल्या कुटुंबावर आर्थिक भुर्दंड पडतो आणि आपला आर्थिक कणा जो आहे तो कोलमडतो आणि आपल्या समोरच्या ज्या चांगल्या गोष्टी करायच्या असतात, मुलाबाळांचं शिक्षण करायचं असतं, त्यांना उभं मोठं करायचं असतं, ते साध्य होत नाही. म्हणून बांधवांना, भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की या एकलव्य संघटनेमार्फत म्हणा किंवा आपल्या समाजामार्फत म्हणा सामूहिक विवाह सोहळे आयोजित झाले पाहिजे आणि आपला जो गरीब समाजाला हातभार लावला पाहिजे. कार्यक्रमाला वेळ झालेली आहे आणि मला समोर कार्यक्रमाला द्यायचं असल्यामुळे मी माझं भाषण आटोपता घेत आहे. मला आपल्या समाज बांधवांनी मला इथे बोलावलं आणि मला जो सन्मान दिला याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो. जय भीम. पाहुणे मंडळीला तसेच सर्व आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींना विनंती करण्यात येते की इकडे तिकडे न भटकता हनुमान मंदिराच्या पटांगणावर कोणी जाऊ नये. संघटनेचे संघटक मान्य श्री अनिल भाऊ दिगोरे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील. त्याच अगोदर विक्रांती मेश्राम पॅनोरामिक आहे.
आमच्या इकडे काय बनते आला पाहिजे